नमस्कार, मी डॉक्टर सचिन शिनगरे. मी यूट्यूबवर एक नवीन सिरीज चालू करत आहे. यामध्ये मी शाळेतल्या मुलांवर फोकस केलेला आहे आणि मी त्यांचा सिलेबस कव्हर करण्याचा प्रयत्न करणार आहे. आज मी सुरुवात नागरिकशास्त्रापासून करतो आहे. इयत्ता 6वीपासून नागरिकशास्त्र हा सेपरेट विषय चालू होतो. 5वीपर्यंतच्या पुस्तकामध्ये त्याला सेपरेट असं काही दिलेलं नाही आहे आणि 6वीपासून त्याची सुरुवात होते आणि पुढं नागरिकशास्त्र, त्यानंतर काही वर्षांनी राज्यशास्त्र असं आहे. तर आज आपण इयत्ता 6वीच्या नागरिकशास्त्रापासून सुरुवात करणार आहोत आणि आज मी त्याचा पहिलं प्रकरण घेणार आहे. त्याचं पहिल्यांदा थोडंसं मी तुम्हाला इंट्रोडक्शन करून देतो आणि त्यानंतर आपण हे शिकायला चालू करूयात. जर तुमच्याकडे याचं पाठ्यपुस्तक असेल तर कृपा करून ते तुम्ही काढून घ्या. तुमच्याजवळ असलं तरी ते चांगलं राहील आणि समजा नसेल तरी तुम्ही तुमच्या फोनमध्ये हे टेक्स्टबुक हे पाठ्यपुस्तक डाउनलोड करू शकता आणि PDF फॉर्मॅटमध्ये ते तुम्ही बघू शकता. तसं असलं तर चांगलं राहील. तर पहिल्यांदा आपण आता आज ह्या व्हिडिओत काय पाहणार ते सांगतो की आपण सुरुवात करणार आहेत इयत्ता 6वी नागरिकशास्त्र. 6वी नागरिकशास्त्रामध्ये आपण पाहणार आहोत आपले स्थानिक शासन. तर 6वी म्हणजे मुळात 6वीला ह्या गोष्टी फक्त शिकवल्या जाणार आहेत आणि याच्यामध्ये इयत्ता 6वीच्या नागरिकशास्त्रामध्ये 5 प्रकरणं आहेत. त्यातलं पहिलं प्रकरण आपण पाहणार आहोत. पहिल्या प्रकरणाचं नाव आहे आपले समाज जीवन. तर ह्याच्यामध्ये 4 सेक्शन्स आहेत. 1.1 माणसाला समाजाची गरज का वाटली. नंबर 2 माणसातील समाजशीलता. नंबर 3 आपला विकास आणि नंबर 4 समाज म्हणजे काय. हे 4 सेक्शन्स आहेत. हे 4 महत्त्वाचे आहेत आणि आपल्या पाठ्यपुस्तकामध्ये इतरही गोष्टी दिलेल्या आहेत ज्या विद्यार्थ्यांनी करणं अपेक्षित आहे. उदाहरणार्थ तिथे एक प्रश्न दिलेला आहे. एक सेक्शन आहे त्याचं नाव आहे बोलते आणि चालते व्हा, बोलते आणि लिहिते व्हा. तिसरं सेक्शन आहे करून पहा आणि चौथा सेक्शन आहे माहिती आहे का तुम्हाला. तर ह्याच्याबद्दलही शेवटी मी थोडंसं बोलणार आहे. पण आता सुरुवातीला आपण ह्या पुस्तकामध्ये जे काही दिलेलं आहे, ह्या चॅप्टरमध्ये जे काही दिलेलं आहे ते पाहूया. तर आपण आता सुरुवात करतोय नागरिकशास्त्र इयत्ता 6वी, जे की आहे आपले स्थानिक शासन. त्यातलं पहिलं प्रकरण ज्याचं नाव आहे आपले समाज जीवन. हे पान नंबर 59 आहे तुमच्या पुस्तकामध्ये. पान नंबर 59 तुम्ही उघडा. तर मी काय करतोय की एक पॅराग्राफ वाचतोय, म्हणजे एक परिच्छेद वाचतोय आणि त्यातले एक वाक्य, शब्द, त्यातले जे काही कन्सेप्ट असतील ते मी समजावून सांगतोय. तर सुरुवात करूयात. इयत्ता 5वीच्या पाठ्यपुस्तकात माणसाची उत्क्रांती कशी झाली हे तुम्ही शिकलात. आजचे आपले सामाजिक जीवन हजारो वर्षाच्या उत्क्रांतीतून आकारास आलेले आहे. माणसाने भटक्या अवस्थेतून स्थिर समाज जीवनाकडे वाटचाल केली आहे. तर इयत्ता 5वीपर्यंतची पुस्तकं तुम्ही वाचले तर त्याच्यामध्ये तुम्हाला जाणीव होईल की माणसाची उत्क्रांती कशी झालेली आहे. ह्या गोष्टी लिहिल्यात. उत्क्रांती म्हणजे जी शेकडो हजारो वर्षापासून चालू असलेली प्रक्रिया आहे. जे काही बदल होतात, चांगले बदल होतात, वाईट बदल होतात, त्याला उत्क्रांती म्हणतात, जी खूप हळूहळू होत असते. आणि आज जे आपण आयुष्य जगतोय, विशेष करून जे आपलं सामाजिक आयुष्य आहे, हे गेले हजारो वर्षाची उत्क्रांती आहे. म्हणजे आज आपल्या समाजात जे काही होताना गोष्टी दिसतात त्या काही अचानक नाहीच झालेल्या. त्याला हजारो वर्षांचा इतिहास आहे. कुठलीही गोष्ट असली तर त्याला हजारो वर्षांचा इतिहास असतो आणि त्या सगळ्या मीमांसेमुळे, त्या सगळ्या कारणामुळे आज जे काय होतं आणि जसं काय होतं ते समाजात होत आहे. आणि ह्याचा गाभा काय आहे तर माणसाने भटक्या अवस्थेकडून स्थिर समाज जीवनाकडे वाटचाल केलेली आहे. म्हणजे पूर्वी आपण बघितलेलं आहे इतिहासामध्ये की माणूस हा भटकंती करायचा, तो मांस, प्राण्यांना मारून मांस वगैरे खायचा किंवा जंगलामधली फळं वगैरे खायचा. नंतर हळूहळू त्याला जाणीव झाली की एका ठिकाणी राहिलेलं चांगलं आहे, स्थिर समाज जीवन असलेलं चांगलं आहे, शेती केलेलं चांगलं आहे आणि मग तो स्थिर जीवन जगू लागला, पशुपालन करू लागला वगैरे वगैरे. अशा प्रकारे माणसाचं आयुष्य म्हणजे भटक्या अवस्थेकडून स्थिर अवस्थेकडे जात आहे. तर ही झालं याचं चॅप्टरचं जे काही प्रस्तावना आहे. त्यानंतर आपण पुढचं सेक्शन पाहतोय 1.1. मी सांगितलं होतं सुरुवातीला की माणसाला समाजाची गरज का वाटली. तर हे पहिल्यांदा मी तुम्हाला थोडंसं वाचून दाखवतो की व्यक्तीच्या तसेच समाजाच्या विकासासाठी स्थिर आणि सुरक्षित समूह जीवन आवश्यक आहे. भटक्या अवस्थेतील माणसाला हे स्थिर आणि सुरक्षितता नव्हती. समूहात राहिल्याने सुरक्षितता मिळते याची जाणीव झाल्याने माणूस संघटितपणे जगू लागला. समाजाच्या निर्मिती मागील ही एक मुख्य प्रेरणा आहे. समाजातील दैनंदिन व्यवहार सुरळीत चालण्यासाठी माणसाला नियमांची गरज वाटली. त्यातून रूढी, परंपरा, नीतिमूल्ये, नियम आणि कायदे अस्तित्वात झाले. त्यामुळे माणसाचे समाज जीवन अधिक संघटित आणि स्थिर झाले. तर
की आता ज्यावेळेस माणूस भटक्या अवस्थेत जगत होता त्यावेळेस त्याला स्थैर्य आणि सुरक्षितता नव्हती. स्थैर्य म्हणजे आता उदाहरणार्थ समजा तुम्ही शाळेत जाताय किंवा मी डॉक्टर आहे, मी दररोज माझ्या हॉस्पिटलमध्ये जातोय, तर मुळात समजा मी एका ठिकाणी राहत नसेल, मला एखादं घर नसेल, तर ह्या गोष्टी शक्यच नाही आहेत. तर त्या म्हणजे एक स्थिर असलेली परिस्थिती किंवा अवस्था, त्याला म्हणायचं स्थैर्य. आणि दुसरी गोष्ट आहे सुरक्षितता. सुरक्षितता म्हणजे समजा मी आता 4 भिंतीमध्ये माझ्या घरामध्ये बसले, मग त्याच्यामुळे मला सुरक्षित वाटतं, रात्री मी शांतपणे झोपू शकतो. पण समजा जर मी उघड्यावर रात्री झोपत असेल तर मला सुरक्षितता वाटणार आहे का? साहजिकच नाही वाटणार. तर जो भटक्या अवस्थेतला माणूस होता त्याला स्थैर्य आणि सुरक्षितता ह्या दोन्ही गोष्टी नव्हत्या. आणि मग त्या माणसाला जाणीव झाली की आपल्याला जर विकास करायचा असेल, पुढे जायचं असेल, तर ह्या 2 गोष्टी महत्त्वाच्या आहेत. आणि त्याच्यासाठी स्थिर असलेलं आयुष्य महत्त्वाचं आहे, म्हणजे त्याची आवश्यकता आहे. आणि समूहात जसा माणूस राहायला लागला, जशी माणसं ग्रुपनं राहायला लागले, तसं त्यांना जाणीव झाली की आपल्याला त्याच्यामध्ये एक सुरक्षितता मिळते संघटित असल्यामुळे. म्हणजे उदाहरणार्थ समजा एकटा माणूस जर जंगलातून जात असेल आणि समोर प्राणी आला तर तो घाबरतो. पण समजा 10 माणसांचा एखादा ग्रुप जात असेल तर साहजिकच त्यांना सुरक्षितता वाटेल आणि ते 10 जण मिळून स्वतःला वाचवण्यासाठी काहीतरी करू शकतात. स्वतःला वाचवण्यासाठी नाही तर रोजच्या आयुष्यात म्हणजे सगळ्या गोष्टी आहेत, उदाहरणार्थ अन्न असेल, पाणी असेल, निवारा असेल किंवा इतर कुठलीही गोष्ट असेल, जर आपण ग्रुप न असो, आपण संघटित असो, तर त्याचा नक्की आपल्याला काहीतरी उपयोग होईल. ह्या गोष्टीची जाणीव सुद्धा त्या माणसाला जाणीव झाली आणि तो मग माणूस आपला संघटितपणे राहू लागला. समाजाच्या निर्मिती मागील ही एक मुख्य प्रेरणा आहे. मग समाज जो काही आज निर्माण झालेला आहे त्याच्यामागे इतर बऱ्याचशा प्रेरणा आहेत, ही त्याच्यातली एक महत्वाची प्रेरणा आहे. आणि आता ठीक आहे, आता असा इतर सगळे लोक एकत्र आले आणि अशा पद्धतीनं समाज जर तयार झाला तर मग ते समाजाचं जे काही रोजचं आयुष्य आहे, ज्याला आपण दैनंदिन आयुष्य असं म्हणतो, ते जर नीट चालायचं असेल तर साहजिकच काहीतरी नियम असले पाहिजेत. तर ते नियम वेगवेगळ्या पद्धतीनं समाजामध्ये बनवण्यात आले किंवा टाकण्यात आले. आता उदाहरणार्थ नियम म्हणजे काय, तर समजा तुम्ही क्रिकेट खेळताय तर नियम असतो की 3 स्टंप असायला पाहिजे, बरोबर. तिथं 2 असले तरी चालतील, 4 असले, 5 असले तरी चालतील. पण जो नियम बनवला तो नियम काय आहे? 3 स्टंपचा नियम आहे. हा म्हणजे हे आपण आपल्यासाठी बनवलेली गोष्ट आहे, त्याला म्हणायचं नियम. तर समाजाने स्वतःसाठी असे नियम बनवून घेतले. त्यातून कशा कशाचा उदय झाला, तर रूढी, परंपरा, नीतिमूल्ये, नियम आणि कायदे. रूढी, परंपरा. परंपरा म्हणजे आपण वेगवेगळे जे काही सण आहेत, वार आहेत, उत्सव आहेत, जे गेले शेकडो हजारो वर्षापासून साजरे करतोय, त्या आहेत आपल्या परंपरा. किंवा काही नीतिमूल्य बनवतात. नीतिमूल्य म्हणजे काय, तर म्हणजे समाजामध्ये माणसानं चांगलं आयुष्य जगण्यासाठी, आदर्श आयुष्य जगण्यासाठी काही गोष्टी आपल्याला सांगण्यात आलेल्या आहेत, त्यांना नीतिमूल्य म्हणतो. आता ह्याच्यात कुठल्या गोष्टी येतात, समजा सर्व धर्म समभाव, सर्व धर्म सहिष्णुता, त्यानंतर कुठल्याही प्रकारची विषमता न पाळणं, इतरांविषयी दया असणं, माया असणं, प्रेम असणं, प्राण्यांविषयी प्रेम असणं, भूतदया, ही सगळी जी मूल्ये आहेत ह्यांना नीतिमूल्य असं म्हणतात. नियम आणि कायदे असे तर झाले. नियम म्हणजे मी तुम्हाला जे क्रिकेटचं उदाहरण दिले ते. कायदे म्हणजे जी कायदे व्यवस्था समाजाने एक निर्माण केली समाजामध्ये आणि काही नियम बनवले की बाबा तुम्ही ही गोष्ट केली, ही अशी चुकीची गोष्ट केली तर तुम्हाला अशी शिक्षा दिली जाईल, तर हे झाले कायदे. किंवा समजा तुमची मालमत्ता एका पिढीकडून दुसऱ्या पिढीला द्यायची तर त्याच्यासाठी काय गोष्टी बनवायच्या, तर कायदे. अशा प्रकारे तर ह्यामुळं काय झालं की माणसाचं समाज जीवन अधिक संघटित आणि स्थिर झालं. तर मी तुम्हाला माझ्या पद्धतीनं हे समजावून सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. आपण पुढचं सेक्शन पाहूयात. पुढचं सेक्शन आहे 1.2, माणसातील समाजशीलता. माणूस स्वभावतः समाजशील आहे. आपण सर्वांना एकमेकांसह सर्वांच्या सोबतीने माणसात राहायला आवडते. सर्वांसोबत राहणे ही जशी आनंदाची बाब आहे तशी आपली गरज आहे. समाजशील म्हणजे काय की आपल्याला समाजामध्ये इतर जे लोक आहेत, इतर जे सेक्शन आहेत, त्यांच्यासोबत राहायला आपल्याला आवडतं. एकतर ती आपली आवडही आहे, त्याच्यामधून आपल्याला चांगलंही वाटतं, आपल्याला आनंदही मिळतो, सुरक्षितताही मिळते आणि महत्वाचं म्हणजे ती आपल्याला गरज सुद्धा आहे. उदाहरणार्थ समजा माझ्या गरजा काय आहेत, बेसिक मूलभूत गरजा काय आहेत, अन्न, वस्त्र, निवारा. मी एकटा सगळ्या गोष्टी त्या करू शकतो का? नाही. मला कुठली ना कुठली गोष्ट इतरांकडून काही ना काहीतरी घ्यावं लागेल.
किंवा इतर असंख्य गोष्टी आहेत, मला इतरांवर अवलंबून राहावं लागेल. अशा प्रकारे समाज आपली गरज आहे, त्याच्यातून आपल्याला सगळ्या मूलभूत गोष्टी मिळतात, आनंद मिळतो, स्थैर्य सुरक्षितता मिळते वगैरे सगळ्या गोष्टी ठीक आहेत, पण ती आपली गरज सुद्धा आहे. आपल्या अनेक गरजा असतात. अन्न वस्त्र निवारा या आपल्या शारीरिक गरजा आहेत. त्या पूर्ण झाल्या की माणसाला स्थैर्य मिळते, परंतु माणसाला तेवढेच पुरेसे नसते. तर बघा, हे महत्वाचं आहे की आपल्या अनेक गरजा आहेत, त्यातल्या अन्न वस्त्र निवारा ह्या मूलभूत गरजा आहेत. मूलभूत म्हणजे त्या सगळ्यात महत्वाच्या आणि सगळ्यात पहिल्यांदा येणाऱ्या गरजा आहेत. खायला आपल्याला अन्न पाहिजे, त्याच्याशिवाय आपलं रोजचं आयुष्य चालू शकत नाही, काही दिवस सुद्धा चालू शकत नाहीत. वस्त्र, माणसामध्ये लज्जा असते, आपल्याला आपलं शरीर झाकण्याची गरज वाटते, त्याच्यासाठी वस्त्र महत्वाचे. तिसरी गोष्ट निवारा, म्हणजे आपल्याला जर सुरक्षितता पाहिजे असेल तर निवारा पाहिजे, त्याच्याशिवाय आपल्याला सुरक्षितता मिळणार नाही. कुणीही येईल, आपल्यावर हल्ला करून जाईल, आपल्याला ओरबडून जाईल, चोरी करून जाईल, मारून जाईल, अन्याय अत्याचार करून जाईल, किंवा बाहेर हिंस्र प्राण्याकडून ही धोका आहे. तर ह्या गोष्टी आहेत. पण आता ह्यानं काय होतं की ह्या गोष्टी पूर्ण झाल्या की माणसाला स्थैर्य मिळतं, स्थिर होतं माणसाचं आयुष्य. पण तितक्याच गोष्टी काही पुरेशा नाहीत, त्याच्यानंतरही इतक्याच गोष्टी लागतात. उदाहरणार्थ आपल्याला शिक्षण घ्यावं लागतं, आपल्याला आरोग्य लागतं, आपल्याला एका ठिकाणून दुसऱ्या ठिकाणी प्रवास करायचा, त्याच्यासाठी दळणवळण लागतं, अशा इतर गोष्टी आहेत. तर नंतर पुढची गोष्ट काय, तर आपल्या काही भावनिक आणि मानसिक गरजाही असतात. उदाहरणार्थ सुरक्षित वाटणे ही आपली भावनिक गरज आहे. आपल्याला आनंद झाला तर तो कोणाला तरी सांगावा असं वाटतो, दुःख झाले तर आपल्यासोबत कोणीतरी असावे असे वाटते. आपल्या कुटुंबातील लोक, नातेवाईक, मित्रमैत्रिणी यांचा सहवास आपल्याला आवडतो, यातून आपली समाजशीलता दिसते. तर याच्यामध्ये भावनिक गोष्टी सांगितलेल्या आहेत. म्हणजे आपल्याला आनंद झालं तरी असं वाटतं, म्हणजे उदाहरणार्थ आपला वाढदिवस असेल तर आपल्याला असं वाटतं की सगळे आपले मित्र आले पाहिजे, जास्तीत जास्त लोक आले पाहिजे, जास्तीत जास्त लोकांनी आपल्याला विश केलं पाहिजे. समजा आपण दुःखात असलो तरी आपल्याला असं वाटतं की आपली जवळची जी लोक आहेत, आपल्या कुटुंबातली लोक, आई वडील, मित्रमैत्रिणी, ह्याची कुणीतरी आपलं सांत्वन करावं. असं प्रत्येक भावनेमध्ये आपल्याला समाज किंवा समाजातील जे घटक आहेत ते आपल्याला सोबत असावे वाटतात, आणि ते असणं गरजेचं आहे. ह्यातून आपली समाजशीलता दिसते. अन्न वस्त्र निवारा, शिक्षण आणि आरोग्य या आपल्या मूलभूत गरजा आहेत, हे तुम्हाला माहिती आहे. तर काय मूलभूत गरजा काय? अन्न वस्त्र निवारा, शिक्षण आणि आरोग्य. समाजातील व्यक्तींचे श्रम आणि त्यांच्या कौशल्यामुळे वस्तू तयार होतात. शिक्षण आणि आरोग्यविषयक सेवा सुविधांमुळे आपण सन्मानाने जगू शकतो. या सर्व बाबी आपल्या समाजात उपलब्ध होतात. वेगवेगळे उद्योग आणि व्यवसायातून आपल्या गरजा पूर्ण होतात. उदाहरणार्थ आपल्याला अभ्यासासाठी पुस्तक लागते, पुस्तकासाठी कागद लागतो, त्यामुळे कागद निर्मिती, छपाई, पुस्तक बांधणे इत्यादी व्यवसाय उद्योगांचा विकास होतो. अनेक व्यक्ती त्यात वाटा उचलतात. समाजातील अनेक विविध व्यवसायामुळे आपल्या गरजा भागतात. यातूनच आपल्यातील क्षमता, कौशल्यांचा विकास होतो. समाजात मूलभूत गरजांची पूर्तता होते. सुरक्षितता, कौतुक, प्रशंसा, आधार इत्यादीसाठी आपण सर्व एकमेकावर अवलंबून असतो, म्हणून आपले समाज जीवन परस्परावलंबी असते. तर ह्याच्यात काय सांगितलंय की आपल्या मूलभूत गरजा काय आहे? मी सांगितलं की अन्न वस्त्र निवारा आहे, त्यानंतर शिक्षण आणि आरोग्य, ह्या मूलभूत गरजा आहेत. ह्या तर गरजा आहेत, त्याच्याशिवाय इतरही गरजा आहेत. आता ह्यातलं आपण एक उदाहरण पाहतोय की समजा आपल्याला अभ्यासासाठी पुस्तक लागतं, पुस्तकासाठी कागद लागतो. मग आता कागद निर्मिती कुठं होते? तर एखाद्या कारखान्यामध्ये होते. त्याच्यासाठी कारखाना लागतो, त्यानंतर तिथं कारखान्यामध्ये कामगार लागतात, मजूर लागतात. शिवाय कागद जो बनतो ते कुठलं तरी झाडापासून, वनस्पतीपासून बनतो. मग झाड आहे, वनस्पती आहे, शेतकरी आहे. अशा प्रकारे आपण जर पाहिलं तर आपण प्रत्येक गोष्टीसाठी इतर लोकांवर अवलंबून आहेत. आणि आपल्या सगळ्या गरजा पूर्ण होण्यासाठी महत्वाची गोष्ट काय आहे की इतर व्यक्तींचे श्रम आणि कौशल्यामुळे आपल्या गरजा पूर्ण होतात. आता उदाहरणार्थ समजा माझ्या हातामध्ये हा मोबाईल आहे, आता हा मी विकत घेतलेला आहे, पण ह्याच्या मागं कोणाचं तरी श्रम आहे. हा मोबाईल बनवणारी जी कंपनी आहे, त्या कंपनीमध्ये असणारे जे कामगार आहेत, किंवा ह्याच्यामध्ये ज्या हार्डवेअर आहेत, सॉफ्टवेअर आहेत, त्या गोष्टी बनवणारे जे शास्त्रज्ञ आहेत, जे तंत्रज्ञ आहेत, ह्या सगळ्या गोष्टी आहेत. याच्यामुळे ह्या गोष्टी आपल्याला हातामध्ये मिळतात, बरोबर. आणि असंख्य व्यवसाय आहेत. हे कागद निर्मिती, कागदाचं जे होतं ते फक्त एक उदाहरण होतं. आणि अशा प्रकारे समाजामध्ये ज्या सर्व गोष्टी चालतायत, म्हणजे समजा शेतामध्ये काम चालतंय, किंवा उद्योग व्यवसाय आहेत, किंवा सेवा पुरवणारे जे लोक आहेत, त्याच्यामुळं आपलं रोजचं आयुष्य चांगल्या पद्धतीने चालतंय. आणि याच्यामुळं आपल्यामधल्या क्षमता आणि कौशल्यांचा विकास सुद्धा होतो. क्षमता आणि कौशल्य म्हणजे काय? आता उदाहरणार्थ समजा मी शिक्षण घेतलं, त्याच्यामुळे मग मी पुढं डॉक्टर झालो, म्हणजे माझ्यामध्ये रुग्णांना पाहण्याची क्षमता आली. कौशल्य म्हणजे काय की समजा तुम्ही आता क्रिकेट खेळताय, तुम्हाला चांगली बॅटिंग करायची आहे किंवा बॉलिंग करायची आहे, तर ते तुम्हाला
सारखं सारखं त्या गोष्टीची प्रॅक्टिस करावी लागेल आणि मग तुमच्यामध्ये ते कौशल्य तयार होईल, म्हणजे ते स्किल डेव्हलप होईल. तर ते त्याच्यासाठी समाज जीवन लागतं, म्हणजे इतर लोकांसोबत तुम्हाला खेळावं लागेल. इतर लोकांसोबत तुम्ही मिसळला नाही, जर खेळला नाही, तर ह्या गोष्टी तयारच होणार नाहीत. आणि अशा प्रकारे आपल्या सगळ्या गरजांची पूर्तता होते आणि आपल्या इतरही भावनिक गरजा आहेत तेही पूर्ण होतात. याच्यातलं सगळ्यात महत्वाचं वाक्य ते शेवटी दिलेलं आहे की आपले समाज जीवन परस्परावलंबी असते. परस्परावलंबी म्हणजे परस्परांवर अवलंब, म्हणजे आपण एकमेकांवर अवलंबून असतो. म्हणजे समाजामधले जे सगळे घटक आहेत ते सगळे एकमेकांवर अवलंबून असतात. म्हणजे वेगवेगळे उद्योगधंदे करणारे लोक आहेत, त्या सगळ्यांना एकमेकांची गरज असते. म्हणजे उदाहरणार्थ मी एक उदाहरण देतो की समजा एखादा डॉक्टर सामान घेण्यासाठी एखाद्या किराणा दुकानात जातो, त्याला त्या किराणा दुकानदाराची गरज आहे सामान घेण्याचं. तसंच उद्या चालून समजा तो किराणा दुकानदार आजारी पडला तर त्याला ते डॉक्टरांची गरज आहे. हे मी तुम्हाला एकदम साधं उदाहरण दिलं. अशा पद्धतीनं समाजामधले सगळे जे घटक आहेत, सगळे जे लोक आहेत ते एकमेकांवर अवलंबून असतात. म्हणजे काय, तर समाजातील घटक हे परस्पर अवलंबी असतात. ठीक आहे, आता आपण 1.2 पाहिलं, आता आपण पाहणार आहोत 1.3. 1.3 आहे आपला विकास. प्रत्येक माणसात निसर्गतःच काही गुण आणि क्षमता असतात, त्या सुप्त अवस्थेत असतात. त्यांचा विकास समाजामुळे होतो. परस्परांशी बोलण्यासाठी आपण भाषेचा आधार घेतो, पण ती आपल्याला जन्मजात अवगत नसते, आपण ती हळूहळू शिकतो. घरात जी भाषा बोलली जाते ती भाषा आपण सुरुवातीला शिकतो. आपले शेजारी वेगळी भाषा बोलणारे लोक असतील तर त्याही भाषेचा आपल्याला परिचय होतो. शाळेत निरनिराळ्या भाषा शिकण्याची संधी मिळते. ह्यात काय सांगितलेले आहे की प्रत्येक माणूस ज्यावेळेस जन्मतो त्यावेळेस तो काहीतरी गुण घेऊन येतो, काहीतरी क्षमता घेऊन येतो. म्हणजे उदाहरणार्थ समजा एखाद्या बाळाला हात आणि पाय आहेत, तर साहजिकच हाताने काम करण्याची आणि पायांनी चालण्याची त्याच्यामध्ये क्षमता आहे. कदाचित तो हातांनी वजन उचलण्याचं साधं काम सुद्धा करेल, त्याच हाताने एकदम सुंदर चित्र काढण्याचं कौशल्यपूर्ण सुद्धा काम करेल. पण आता ह्या सगळ्या गोष्टी करण्यासाठी काय आहे की त्याला त्या गोष्टी हळूहळू शिकाव्या लागतील. मग तो कुठं शिकतो, स्वतःच्या पालकांमुळे शिकतो, घरातील लोकांमुळे शिकतो. म्हणजे त्याच्या गुणांचा अशा पद्धतीनं विकास होतो. मग समाजाची अशा पद्धतीनं आपल्याला गरज असते. त्या गोष्टी आपल्यामध्येच असतात, पण आपल्याला समाजाची गरज असते त्या डेव्हलप होण्यासाठी. ह्याचं एक उदाहरण दिलेलं आहे की समजा भाषा आहे, आपण आपल्या आईची जी भाषा असते, आपल्या परिवाराची भाषा असते, त्याला जी आपण म्हणतो मातृभाषा म्हणतो. आपण आपली मातृभाषा आपल्या परिवारामध्ये शिकतो आणि ती हळूहळू इतर लोकांसोबत राहत असताना शिकतो. समजा शेजारी पाजारी इतर लोक आहेत, आपण त्यांच्याही भाषा शिकू शकतो. आपली इतर पूर्ण विषयात इतरही भाषा आपण शिकू शकतो. म्हणजे थोडक्यात काय की आपल्यामध्ये गुण, कला, गुण, क्षमता, कौशल्य गोष्टी असतात, त्या अवगत होऊ शकतात, त्या आपण शिकू शकतो, त्या आपण स्वतःमध्ये तयार करू शकतो. पण त्याच्यासाठी समाजाची गरज असते, हे असं सांगितलेलं आहे. काय पाहतोय आपण, आपला विकास. दुसरा पॅराग्राफ आहे, आपल्याजवळ स्वतंत्र विचार करण्याची ही क्षमता असते. उदाहरणार्थ निबंधाचा विषय वर्गातल्या सर्व विद्यार्थ्यांना सारखाच दिलेला असला तरीही कोणतेही 2 निबंध सारखे असतात का? कारण त्यातील विचार वेगळा असतो. आपल्या भावनिक क्षमता आणि विचारशक्ती समाजामुळे वाढीस लागतात. विचार मांडण्याची आणि भावना व्यक्त करण्याची संधी समाजामुळे मिळते. हा एक खूप महत्वाचा मुद्दा आहे. प्रत्येक व्यक्ती जो असतो तो एक वेगळा प्राणी आहे आणि त्याची भावनिक अवस्था वेगळी आहे, त्याची वैचारिक अवस्था वेगळी आहे. त्याची प्रत्येक गोष्टीमध्ये जी काही त्याची अवस्था आहे किंवा ज्या मर्यादेला, ज्या लेवलला तो पोहोचलेला आहे ती इतरांपेक्षा वेगळी आहे. म्हणून तुम्ही समजा एकाच वर्गातल्या 100 व्यक्तींना एकच विषय दिला की माझी आई किंवा माझी शाळा आणि त्यांना निबंध लिहायला लावला, तर प्रत्येकाचा निबंध वेगळा असेल, सारखा नसेल, समजा जर त्यांनी कॉपी केलेली नसेल. आणि तर ह्याच्यातून आपल्याला काय सांगायचंय की आपली जी काही भावनिक क्षमता आहे आणि विचारशक्ती आहे ती कशावर अवलंबून असते, आपण ज्या आजूबाजूच्या लोकांच्या कॉन्टॅक्टमध्ये येतो, संपर्कात येतो, आपले कुटुंब, आपले आई वडील, आणि तिथून आपल्याला जी भावना मिळते, त्यांच्याकडून जी विचारशक्ती मिळते, त्यांच्याकडून ज्या गोष्टी मिळतात, त्याच्यावर आपल्या सगळ्या गोष्टी अवलंबून असतात. आणि ह्या समाजामुळेच आपल्याला विचार मांडण्याची आणि भावना व्यक्त करण्याची संधी सुद्धा मिळते. समजा समाजच नसेल तर आता उदाहरणार्थ तुम्ही सगळे ऐकणारे आहेत किंवा बघणारे आहेत म्हणून मी ह्या गोष्टी बोलतोय. समजा तुम्ही नसला असता तर मी कुठे ह्या गोष्टी बोललो असतो. ठीक आहे, पुढचा पॅराग्राफ आहे की माणसातील कलागुणांचा विकासही समाजामुळे होतो. गायक, चित्रकार, शास्त्रज्ञ, साहसवीर, समाजकार्य करणाऱ्या अनेक व्यक्ती समाजाच्या प्रोत्साहनामुळे आणि पाठिंब्यामुळे आपल्यातील गुणांचा विकास करतात. त्यांना मिळणारे प्रोत्साहनही तितकेच महत्वाचे आहे. आता उदाहरणार्थ समजा तुम्ही शाळेमध्ये एखाद्या विषयात चांगले मार्क मिळवले, एखाद्या परीक्षेत तुम्हाला काहीतरी बक्षीस मिळालं, तर आपल्याला प्रोत्साहन मिळतं ना ते काम करण्यासाठी. आपण परत जो मना अभ्यास करतो, परत चांगले मार्क घेण्यासाठी.
तर हे प्रोत्साहन खूप महत्वाचं आहे आणि हे फक्त लहान असताना शाळेत असताना नाही, ही गोष्ट जन्मभर चालू राहते. आपल्याला ज्या गोष्टीमधून चांगलं काहीतरी पुरस्कार मिळतोय, काहीतरी कौतुक होतंय, प्रशंसा होते, काहीतरी गोष्टी मिळत आहेत, समजा पैसा मिळतोय, नाव मिळतंय, प्रसिद्धी मिळते, इतर गोष्टी मिळत आहेत, त्याप्रमाणे मग आपण त्या गोष्टी परत परत करत राहतो आणि अशा पद्धतीनं आपण आपल्यामधल्या गुणांचा विकास वगैरे करत राहतो आणि ही गोष्ट सगळ्यांना लागू होते. म्हणजे एखाद्या विद्यार्थ्यापासून शास्त्रज्ञापर्यंत, चित्रकारापासून कलाकारापर्यंत, एखाद्या साहसी खेळ करणाऱ्या व्यक्तीपर्यंत सगळ्यांना ही गोष्ट लागू होते. तर आपण आता पाहिलं 1.3 आतापर्यंत. आता आपण 1.4 पाहतोय की 1.4 समाज म्हणजे काय. तर समाजात सर्व स्त्री पुरुष, प्रौढ, वृद्ध, लहान, मुले मुली यांचा समावेश असतो. आपली कुटुंबे समाजाचा घटक असतात. समाजात काय, सगळे लोक येतात, म्हणजे स्त्री असेल, पुरुष, लहान मोठे, समाज, सगळ्या गोष्टी समाजामध्ये येतात. आपलं कुटुंब ह्या समाजाचा घटक असतात. समाजात इतर गोष्टी काय असतात, तर समाजात विविध गट, संस्था, संघटना असतात. आता गट आहे बाबा, उदाहरणार्थ मोठ्या मुलांचा गट, लहान मुलांचा गट, शाळेमध्ये असतं 5वीच्या मुलांचा गट, 6वीच्या मुलांचा गट, हे झाले गट. संघटना म्हणजे काय की बाबा डॉक्टरांची संघटना, वकिलांची संघटना, लहान मुलांची संघटना, पालकांची संघटना, मोठ्या माणसांची संघटना, हे उदाहरणं झाली संघटनेची. संस्था म्हणजे काय की समजा आता तुमची शाळा ही एक संघटना आहे, ही एक संस्था आहे. एखादा दवाखाना असतो, ही एक संस्था असते. की संस्था हे छोट्या मोठ्या असू शकतात, संघटना छोट्या मोठ्या असू शकतात. लोकांमधील परस्पर संबंध, परस्पर व्यवहार आणि त्यांच्यातील देवाणघेवाण यांचाही समावेश समाजात होतो. म्हणजे आता एकमेकांमध्ये संबंध जो येतोय, व्यवहार जो होतोय, म्हणजे उदाहरण समजा एखादी बाजारपेठ आहे, एखादं बँक आहे, एखादं हॉस्पिटल आहे, एखादं मैदान आहे, इतर जिथं जिथं आपल्याला इतर लोकांसोबत संबंध येतोय, कसल्या प्रकारची काहीतरी देवाणघेवाण होते किंवा काहीतरी व्यवहार होते, ह्या सगळ्या गोष्टी समाजामध्ये येतात. आता हे खूप महत्वाचं वाक्य आहे, नीट लक्ष देऊ नका. माणसांच्या झुंडी किंवा गर्दी म्हणजे समाज नाही, तर काही समान उद्दिष्टे साधण्यासाठी जेव्हा लोक एकत्र येतात तेव्हा त्यांचा समाज बनतो. ह्या धड्यामधलं हे सर्वात महत्वाचं वाक्य की माणसांचा फक्त घोळका असेल किंवा गर्दी असेल तर त्याला समाज म्हणत नाहीत. माणसं आहेत आणि ती काहीतरी समान उद्दिष्ट घेऊन आलेली आहेत, उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी ती एकत्र आहेत आणि झगडत आहेत, तर त्याला समाज म्हणतात. गर्दी म्हणजे समाज नाही, झुंड म्हणजे समाज नाही. अन्न, वस्त्र, निवारा, सुरक्षितता यासारख्या गरजा भागवण्यासाठी समाजाला एक कायमस्वरूपी व्यवस्था निर्माण करावी लागते. अशा व्यवस्थेशिवाय समाजाचे दैनंदिन व्यवहार होऊ शकत नाहीत. समाजाचे अस्तित्व टिकून राहण्यासाठी व्यवस्था आवश्यक आहे. तर आता ज्या सगळ्या मी गरजा तुम्हाला सांगितल्या मूलभूत आहेत किंवा त्यानंतरच्या गरजा आहेत, ह्याच्यासाठी एक स्थैर्य पाहिजे, सुरक्षितता पाहिजे आणि एक कायमस्वरूपी व्यवस्था निर्माण केली पाहिजे. त्या व्यवस्थेशिवाय आपले रोजचं आयुष्य, रोजचं दैनंदिन व्यवहार सुद्धा नीट पूर्ण होऊ शकत नाहीत रोजच्या आयुष्यातले. आणि समाजामधील प्रत्येक गोष्टीचं, प्रत्येक व्यक्तीचं अस्तित्व टिकवून ठेवण्यासाठी सुद्धा ह्या गोष्टी महत्वाच्या आहेत. उदाहरणार्थ की अन्नाची गरज पुरवण्यासाठी शेती करणं आवश्यक आहे. समजा शेतीच केली नाही तर अन्न कुठून तयार होणार. तुमच्याकडे कितीही पैसे असतील, समजा माझ्याकडे 2 लाख रुपये आहेत, 5 लाख रुपये आहेत, 10 लाख रुपये आहेत, पण समजा कोणी शेतीच पिकवली नाही तर काय उपयोग काय त्या 10 लाख रुपयाचा. त्याच्यामध्ये मी एक पोतं सुद्धा जर अन्न घेऊ शकणार नसेल, कारण अन्न कोणी जर पिकवलंच नाही. ही गोष्ट आपल्याला समजली पाहिजे की फक्त पैसा असणं किंवा इतर गोष्टी असणं महत्वाचं नाहीये, तर आपल्याला ज्या गोष्टींची गरज आहे, मग ती औषधं असो किंवा अन्न असो, कपडे असो, ह्या मुळात कोणीतरी तयार केल्या पाहिजेत. त्या तयार केलं तर आपण एकमेकांना ते देऊ शकतो आणि एकमेकांवर अवलंबून राहू शकतो. शेतीशी संबंधित सर्व कार्य पार पाडण्यासाठी विविध संस्था निर्माण करावे लागतील. शेतीची अवजारे तयार करण्यासाठी कारखाने, शेतकऱ्यांना कर्ज देण्यासाठी बँका, उत्पादित मालासाठी बाजारपेठ, अशी मोठी व्यवस्था निर्माण करावी लागते. अशा व्यवस्थांमधून समाज स्थिर होतो. तर ह्या 2-4 वेळेत काय दिले की शेतीचं एक उदाहरण दिले आणि शेती चालू ठेवण्यासाठी, शेती चांगली वाढण्यासाठी, चांगली राहण्यासाठी त्याच्याशी संबंधित संलग्न काय गोष्टी तयार कराव्या लागतील हे ते उदाहरणामधून सांगितलेलं आहे. आता इथे शेवटचं वाक्य असं दिलेलं आहे की पुढील पाठात आपण भारतीय समाजातील विविधतेची ओळख करून घेऊ. आपण पुढील पाठ पाहू, पण मी तुम्हाला नंतर जे 4 सेक्शन सांगितले होते म्हणलं होतं ते मी शॉर्टमध्ये सांगतो. याच्यात पहिला सेक्शन काय दिलेलं आहे की आणखी एक प्रश्न आहे की आणखी 50 वर्षानंतरचा समाज कसा असेल याबाबत चर्चा करा. तर आता हा व्हिडिओ तुम्ही पाहिला असेल, हा धडा तुम्ही वाचला असेल, मी तुम्हाला अशी विनंती करतो की तुमच्या घरी, शाळेमध्ये, आजूबाजूला मित्र-मैत्रिणी, घरामध्ये कोणी लोक असतील, शेजारी पाजारी, ह्या गोष्टीसोबत तुम्ही चर्चा करा की खरोखर 50 वर्षानंतर काय असेल. उदाहरणार्थ 50 वर्ष अगोदर असा मोबाईल होता का,
यूट्यूब होतं का, इंटरनेट होतं का, असं इंटरनेटवर जे आपण ते आता तुम्ही मला पाहताय तसं तुम्ही पाहू शकता का? 50 वर्षानंतर काय असेल? हे फक्त एक उदाहरण देतोय मी. 50 वर्षानंतरच्या समाजाची चर्चा करा. दुसरं गोष्ट आहे, बोलते आणि लिहिते व्हा. एका बॉक्समध्ये दिले निळ्या रंगात. चित्रकलेच्या स्पर्धेत तुम्हाला पहिले बक्षीस मिळाले आहे, ते स्वतः जवळच ठेवाल की मित्रमैत्रिणींना दाखवाल? त्यांनी तुम्हाला कसा प्रतिसाद द्यावा अशी तुमची अपेक्षा आहे? त्यांच्या प्रतिसादानंतर तुम्हाला कसे वाटले? कौतुक केल्याने खूप छान वाटले, चांगले चित्र काढण्यास हुरूप आला, आणखी काय वाटले याविषयी लिहा. तर हा एक प्रश्न दिलेला आहे, ह्याच्यावर तुम्हाला उत्तर शोधायचंय. तुम्हाला नेमकं काय वाटलं काय नाही ते बोलायचंय, किंवा तुम्हाला जर शक्य असेल तर लिहा वहीमध्ये. तिसरी गोष्ट हिरव्या बॉक्समध्ये दिलेली आहे, करून पहा. सकाळी उठल्यापासून आपल्याला कोणकोणत्या वस्तूंची आवश्यकता असते याची एक सूची तयार करा. त्यातील किमान 5 वस्तू तयार करण्यात आणि तुमच्यापर्यंत पोहोचण्यात कोणाकोणाचा सहभाग असतो तो शोधा. आता उदाहरण, समजा ही पाण्याची बॉटल आहे, ही एक वस्तू झाली. तर ही कुठं बनवली असेल, कशी बनवली असेल, कोण बनवली असेल, ती कुठल्या व्यापाऱ्यांमार्फत, कुठल्या रस्त्यांनी, कुठल्या वाहनांनी, शेवटी ही कुठल्या स्टोअरमध्ये आली, तिथून मी कशी आणली, ही माझ्यापर्यंत कशी आली, ह्यातलं पाणी कसं माझ्यापर्यंत आलं. ठीक आहे, हे एक उदाहरण झालं. अशा 5 गोष्टींचा तुम्ही अभ्यास करा. आणि शेवटचा एक बॉक्स आहे लाल रंगाचा, त्यात लिहिलंय माहिती आहे का तुम्हाला. खूप महत्वाचा आहे संदेश आहे हा, ह्या धड्याचा सार आहे, नीट ऐकून घ्या. जन्मतः सर्व माणसे समान आहेत. माणूस म्हणून सर्वांचा दर्जा सारखाच आहे. भारताच्या संविधानानुसार सर्वजण कायद्यापुढे समान आहेत. संविधानाने आपल्याला संधीच्या समानतेची हमी दिलेली आहे. शिक्षण, क्षमता व कौशल्ये यांचा उपयोग करून आपण आपली प्रगती साधू शकतो. भारतीय घटना, भारतीय जी राज्यघटना आहे, भारतीय संविधान आहे, ज्याच्यावर पूर्ण आपला देश चालू आहे, त्यानं सर्वांना समान संधी दिलेली आहे, समान दर्जा दिलेला आहे. एक व्यक्ती म्हणून सर्वांना समान वागणूक दिलेली आहे. त्याच्यामध्ये कुठलाही गरीब, श्रीमंत, ह्या जातीचा, त्या धर्माचा, ह्या रंगाचा, त्या रंगाचा, ह्या राज्यातला, त्या देशातला, असं कुठलाही काहीही विषमता केलेली नाहीये. आपण सगळे कायद्यापुढे समान आहोत. आणि आपल्याला स्वतःला डेव्हलप करण्यासाठी, म्हणजे शिक्षण, क्षमता आणि कौशल्य याचा उपयोग करून स्वतःची प्रगती साध्य करण्यासाठी आपल्याला समान संधी दिलेली आहे. तर अशा प्रकारे मी जाहीर करतो की हा धडा संपलेला आहे. ह्या धड्याच्या नंतर शेवटी स्वाध्याय दिलेला आहे. त्याच्यामध्ये काही प्रकारचे प्रश्न आहेत, म्हणजे गाळलेल्या जागा भरा, एका वाक्यात उत्तर द्या, 2-3 वाक्यात उत्तर द्या, किंवा तुम्ही पुढच्या प्रसंगात काय कराल, काही उपक्रम दिलेले आहेत. तर माझी अशी विनंती आहे की ह्या गोष्टी तुम्ही वाचा आणि हे पुस्तक तुम्ही वाचा, हा धडा तुम्ही वाचा. यामध्ये मी दिलेला हा व्हिडिओ तुम्ही पाहिलेला आहे, त्याबद्दल धन्यवाद. आणि ह्या प्रश्नांची उत्तरं शोधण्याचा प्रयत्न करा. स्वतः उत्तरं शोधा आणि स्वतः त्यांची उत्तरे लिहा. तुम्ही हा व्हिडिओ बघितलात त्याबद्दल धन्यवाद.